नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण गौरी गणपती विशेष तसंच पितृपक्ष विशेष नैवेद्य लावला जातो तो म्हणजे पंचामृताचा. पंचामृत हे आंबट गोड आणि तिखट अशा मिश्र चवीने युक्त असतं आणि खूप छान टेस्टीसुद्धा असतं आणि पानामध्ये नैवेद्याच्या पानामध्ये तितकंच महत्त्वाचं असतं. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे काय केलेलं आहे मी, इथे सर्व तुम्हाला सामग्री काय काय लागणार आहे त्याचा एक व्हिडिओ पण आहे आणि फोटो पण आहे. तर इथे जिरं, मोहरी आणि मेथीचे दाणे हे फोडणीसाठी लागणार आहे. तसंच चिंचेचा कोळ घेतलेला आहे, चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तर 2 प्रकारे आपल्याला काप वापरायचे आहेत, फोडणीमध्ये पण टाकायचे आहेत आणि त्याचं वाटण पण करायचं आहे. आणि तीळ घेतलेली आहे, तिखट, मीठ, हळद, गोडा मसाला किंवा तुम्ही गरम मसाला वापरू शकतात आणि भिजवलेले शेंगदाणे, तसंच इथं फोडणीमध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे आपण घेतलेले आहेत. चवीनुसार गूळ घेतलेला आहे आणि काही काजूचे काप घेतलेले आहेत. तर ड्रायफ्रूट तुम्ही आवडीने वापरू शकतात किंवा स्किप करू शकतात. काही हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. तर आता आपण कढई गरम केलेली आहे आणि कढईमध्ये आपण थोडं जेवढं आपण सुकं खोबरं घेतलं होतं ना त्याच्यातलं 1 टेबलस्पून सुकं खोबरं, 1 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 टेबलस्पून तीळ हे सर्व ना आपण हलक्या रंगावरती भाजून घ्यायचं आहे आणि त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर वाटण करताना तुम्ही पाणी टाका किंवा पाणी नाही टाकलं तरी एक कूट त्याचा बनवून घ्यायचा आहे, मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आता कढई गरम करायची, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचं. जिरं, मोहरी, मेथीचे दाणे, हिरवी मिरची आणि काजूचे काप याची फोडणी द्यायची. सुक्या खोबऱ्याचे काप टाकायचे, काही शेंगदाणे टाकायचे. तर शेंगदाणे हे तुम्ही वाफवूनसुद्धा घेऊ शकतात 1 शिट्टीवरती किंवा भिजवूनसुद्धा वापरू शकतात किंवा क्रंचीनेस आवडत असेल तर असेच कच्चे टाका आणि तेलामध्ये तळून घ्या. थोडीशी कोथिंबीर टाकायची, हिंग टाकायचं आणि छान अशी फोडणी तयार करायची, परतवून घ्यायची व्यवस्थित. आणि त्यामध्ये ना आपण आता चवीनुसार हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, गरम मसाला किंवा गोडा मसाला टाकायचा. तर तिखटपणानुसार तुम्ही मसाला आणि तिखट ॲडजस्ट करू शकतात. 1 मिनिटभर परतवून घ्यायचं तेलावरती हे मसाले आणि त्यामध्ये ना चिंचेचा कोळ टाकायचा, साधारण 2 ते 3 टेबलस्पून चिंचेचा कोळ टाकायचा आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. इथे अख्खे धणे ना थोडेसे जाडसर कुटून घेतले, ते सुद्धा मी टाकते. मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये. आता इथे आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. तर आपल्याला किती पातळसर किंवा दाटसर हवं आहे त्यानुसार. इथे आपण जे वाटण करून घेतलेलं आहे, सुकं खोबरं, तीळ, शेंगदाणे आणि त्याचं जे कूट आहे तो आपण या फोडणीमध्ये गरम पाण्यामध्ये ॲड करायचं आहे, मिक्स करायचा. तसंच चवीनुसार गूळ टाकायचा आहे आपण. तर इथे मी गुळाचे खडे वापरते, ते मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं. पुन्हा एकदा पंचामृत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि उकळू द्यायचं आहे छान असं दाटसर शिजेपर्यंत. म्हणजे तुम्हाला हे शेंगदाणे आणि खोबरं जास्त शिजू द्यायचं असतं, जास्त वेळ शिजवून घ्या. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, तसंच कोथिंबीर टाकायची आणि छान असं मंद गॅसवरती 15 ते 20 मिनटं उकळू द्यायचं दाटसर होईपर्यंत. आणि दाटसर होण्याचे आधीच गॅस बंद करायचा, कारण की हे मिश्रण आहे ना थंड झाल्यानंतर अजून दाट आणि घट्टसर होतं, कारण की यामध्ये खोबरं आहे, शेंगदाणा आहे, तीळ आहे, त्याच्यामुळे त्याला दाटसरपणा येतो. तर मी फोडणीमध्ये तीळ टाकायचे राहिले म्हणून मी असेच आता वरती भाजून तीळ टाकते आहे. तर याच्यातलं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही कमी अधिक वापरू शकतात कुठल्याही सामग्रीचं. आणि प्रत्येकाकडे ही पंचामृत बनवण्याची रेसिपी पद्धत वेगवेगळी असते, तर त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करू शकतात. तर माझ्याकडून आहे ना फोडणीमध्ये कढीपत्तासुद्धा टाकायचा राहिला होता, तर तो मी वेगळ्या तेलामध्ये तळून वरून तडका दिलेला आहे. तुम्ही फोडणीमध्येच कढीपत्ता टाकू शकतात. आता या कढईवरती ना झाकण थोडंसं अर्धवट ठेवायचं आणि छान दाटसर होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. मस्तपैकी गोड आंबट तिखट चवीचं छान असं पंचामृत तयार होतं. असंही तुम्ही एरवी हे तोंडी लावण्यासाठी बनवून ठेवू शकतात. खूप छान टेस्ट लागते आणि तोंडाला चवसुद्धा येते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटल्याबद्दल नक्की कमेंट करा. तर बघा आता मी हे थंड करण्यासाठी ठेवलेले, तर बघा त्याला हळूहळू असा दाटसरपणा येतो आहे.
तर पूर्ण गार झाल्यानंतर अजून दाटसरपणा येतो या पंचामृताला. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून पहा नक्की आणि कमेंट करा मला. तर चॅनलवरती नवीन असणं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळतं. अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.